Greetings to you in the loving name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू आमचा तारणारा याच्या नावामध्ये आपलं अभिवादन. Again, it's a joy for me to bring God's word to each one of you. देवाचं अद्भुत वचन तुमच्या प्रत आणण्यामध्ये मला फार मोठा आनंद होत आहे. And we will continue our study of the Holy Spirit. पवित्र आत्म्यासंबंधीचा जो अभ्यास आपण सुरू केलेला आहे तोच आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Living in the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये जीवन जगणं. Today we will see part 3. आज आपण तिसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत. And today's theme is the mission of the Holy Spirit. आजच्या आपल्या भागाचा विषय आहे पवित्र आत्म्याचे सेवा कार्य. We will look into one text in the book of Acts. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून काही वचनं आपण वाचणार आहोत. Chapter 13 verses 1 to 5. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय पहिली 5 वचनं. Now in the church that was at Antioch there were certain prophets and teachers, Barnabas, Simeon who was called Niger, Lucius of Cyrene, Manaen who had been brought up with Herod the Tetrarch, and Saul. As they ministered to the Lord and fasted, the Holy Spirit said, "Now separate to me Barnabas and Saul for the work to which I have called them." Then having fasted and prayed and laid hands on them, and they sent them away. So being sent out by the Holy Spirit, they went down to Seleucia, and from there they sailed to Cyprus. And when they arrived in Salamis, they preached the word of God in the synagogues of the Jews. They also had John as their assistant. अंत्योकिया येथील ख्रिस्ती मंडळी, बर्नबा, शिमोन निग्र, ल्यूक्य कुर्नेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनायेन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कृपास गेले. मग ते सलमिनात असता त्यांनी यहुद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली आणि योहान हाही त्यांचा सहाय्यक होता. Here we find a church, a model church for the missions. आणि या ठिकाणी सेवा कार्यासाठी असलेली एक मंडळी आपण पाहत आहोत. Where the Holy Spirit is actively involved in the mission of God. आणि देवाच्या सेवा कार्यामध्ये पवित्र आत्मा या स्थानिक मंडळीमध्ये कार्य करीत आहे. And when we study the missions, ज्या वेळेला आम्ही सेवा कार्याचा अभ्यास करतो, we cannot complete that subject without studying the Antiochian church, which is the model for the missions. आणि अंत्योखिया येथील ही मंडळी नेहमी सेवा कार्यामध्ये आदर्श असलेली अशी मंडळी आहे. Now what actually we see in the Antiochian church, अंत्योखिया येथील ख्रिस्ती मंडळीमध्ये आम्ही जी गोष्ट प्रकर्षाने पाहतो the works of the Holy Spirit ते म्हणजे पवित्र आत्म्याचे कार्य in a local church. ह्या स्थानिक मंडळीमध्ये कशा प्रकारे झालं. The mission of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं या मंडळीमध्ये असलेले सेवा कार्य. Now in a summary, थोडक्यामध्ये the mission of the Holy Spirit पवित्र आत्म्याचं सेवा कार्य is calling, sending and using God's people for the work of his kingdom. देवाच्या राज्यासाठी लोकांना
पाचारण करणं, त्यांना पाठवणं आणि त्यांचा उपयोग करून घेणं, या गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे केल्या जातात. Now I want you to know today the mission of the Holy Spirit is worldwide evangelism. आणि मला तुम्हाला हे सांगू द्या की जगभरचा सुवार्ता प्रसार हे पवित्र आत्म्याचं सध्याचं मुख्य कार्य आहे. And how the Holy Spirit accomplished this mission is through a local church. आणि जगभरचा सुवार्ता प्रसार हे सेवा कार्य पवित्र आत्मा स्थानिक मंडळांच्या द्वारे करतो. So if you are part of a local church, जर तुम्ही स्थानिक मंडळीचे सभासद आहात, you must go deeper into understanding this scripture. आणि हा शास्त्र भाग तुम्ही अभ्यासणं फार गरजेचं आहे. For your local church, तुमच्या स्वतःच्या मंडळीसाठी, whichever church you belong to, तुम्ही कोणत्याही मंडळीचे सभासद असा, I want you to pray and seek God's guidance for your church in the light of these scriptures. आणि तुमच्या स्वतःच्या मंडळीसाठी देवाचं पवित्र आत्म्याच्या द्वारे सेवा कार्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रार्थनापूर्वक या शास्त्र वचनांकडे लक्ष दिलं पाहिजे. Because here we find the mission of the Holy Spirit very clearly revealed. या ठिकाणी पवित्र आत्म्याचं सेवा कार्य पूर्णपणे प्रगट झालेलं आम्हाला दिसतं. Whatever God wants to do or whatever God will do, He will do through a local church. देवाला जे जे काही करायचं आहे किंवा भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी देव करणार आहे त्या सगळ्या गोष्टी देव केवळ स्थानिक मंडळीच्या द्वारेच करू शकतो. And whatever God wants to do or will do, He will do through His Holy Spirit. आणि देव ज्या गोष्टी करत आहे किंवा देव ज्या गोष्टी करणार आहे तो त्या केवळ पवित्र आत्म्याच्या द्वारेच करू शकतो. So the mission work of God is so important for a local church and the Holy Spirit in the local church. आणि म्हणून देवाचं सेवा कार्य मंडळीसाठी पवित्र आत्म्याचं सेवा कार्य हे फार महत्त्वाचं ठरतं. And today as we read this scripture, आम्ही जो शास्त्र भाग वाचला, we saw this Antiochian church. They had prophets and pastors, and they were together in prayer. आणि या ठिकाणी अंत्योखिया येथील मंडळीमध्ये देवाचे सेवक, पाळक, संदेष्टे, प्रेषित हे प्रार्थनेमध्ये उपासामध्ये असलेले आम्हाला दिसतात. Through prayer and fasting, they were ministering to the Lord. आणि प्रार्थना करून आणि उपास करून देवाच्या समक्षतेमध्ये जात आहेत. You know, we find a church that was so committed to serve God. आणि देवाची सेवा करण्यामध्ये समर्पित असलेली अशी ही अंत्योखिया येथील मंडळी आहे. Prayer, fasting and also worship, it is serving God. आणि उपास, प्रार्थना आणि आराधना याद्वारे ते देवाची सेवा करत आहेत. No, we cannot serve God without fasting, prayer and worship. आम्ही उपास, प्रार्थना आणि आराधनेशिवाय देवाची सेवा करू शकणार नाही. As they were doing this unto the Lord, आणि देवाच्या समोर अशा प्रकारे ते सेवा करत असताना the Holy Spirit spoke to the leadership of the church. पवित्र आत्मा अंत्योखिया येथील मंडळीचे जे प्रमुख होते, जे पुढारी होते, त्यांच्याशी बोलला. Separate unto me Saul and Barnabas for the work which I have called. आणि मी ज्या कार्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे त्या कार्यासाठी शौल आणि बर्नबा यांना वेगळं करा असं पवित्र आत्म्यानं त्यांना सांगितलं. Now calling and separating Paul and Barnabas for the ministry, church planting, evangelism mission, it happened between
to fasting and prayer, in the middle of the fasting and prayer. आता पहा, शाऊल आणि बर्नबा यांची स्वार्थेसाठी नवीन मंडळांचं रोपण करण्यासाठी पवित्र आत्म्यानं निवड केली आणि ही मंडळी पवित्र आत्म्याने भरून उपास आणि प्रार्थनेमध्ये होती त्यावेळेला झाली. You know, one of the things that here in this church is when they heard the voice of the Holy Spirit, they did not stop everything there, their prayer and fasting. आणि एक महत्त्वाची गोष्ट या शास्त्र भागामध्ये आम्ही वाचतो, ज्या वेळेला पवित्र आत्मा अंत्योक्या येथील जे मंडळीचे पाळक आणि पुढारी आहेत त्यांच्याशी बोलला, त्यावेळेला त्यांनी एकदम उपास आणि प्रार्थना बंद केली नाही. You know, you find in verse 2, दुसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, as they ministered to the Lord and fasted, ते प्रभूची सेवा व उपास करीत असता. so it was an ongoing time that they had in the presence of God. आणि देवाच्या समक्षतेमध्ये या मंडळीतील लोक प्रार्थनेमध्ये होते, उपवासामध्ये होते आणि असं ते करत असतानाच पवित्र आत्म्यानं त्यांची भेट घेतली. Yes, in the middle of it, the Holy Spirit said, "Separate unto me Saul and Barnabas." आणि उपास प्रार्थना चालू असतानाच पवित्र आत्मा त्यांना म्हणाला की बर्नबा आणि शाऊल यांना माझ्या सेवेसाठी वेगळं करा. And for the work to which I have called them. आणि मी त्यांना माझ्या सेवेसाठी पाचारण केलेलं आहे किंवा निवडलेलं आहे, बोलावलेलं आहे. So you find here they recognize the calling of God for the missions. आणि सेवा कार्यासाठी देवाची निवड या मंडळीतील सेवकांनी ओळखली. Verse 3, तिसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, then having fasted and prayed. आणि तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून. I believe between this verse 2 and 3, there was a time they thought about what they heard Holy Spirit speaking to them. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये काही काळ गेलेला आम्ही पाहतो. या काळामध्ये या अंत्योक्या येथील मंडळीतील जे पाळक पुढारी आणि लोक आहेत त्यांनी पवित्र आत्म्यानं त्यांना जे सांगितलं होतं त्या संबंधी विचार विनिमय केला असेल. They heard the voice of God त्यांनी देवाची वाणी ऐकली and they obeyed the voice of God. त्यांनी देवाच्या वाणीचं आज्ञापालन केलं. They separated Saul and Barnabas for the ministry. आणि शाऊल आणि बर्नबा यांना सेवेसाठी त्यांनी वेगळं केलं. But they did not immediately send them. पण लगेच त्यांना पाठवलं नाही. Again they took time to fast and pray. पुन्हा त्यांनी उपास आणि प्रार्थना केली. Then they laid hands on them, आणि उपास प्रार्थनेनंतर त्यांच्यावर त्यांनी हात ठेवले, blessed them and sent them for the missions. त्यांना आशीर्वादित केलं आणि मग त्यांना सेवा कार्यासाठी पाठवण्यात You आलं. know, sometimes people, they say the Lord spoke to me and they just don't think anything, they just don't care anything and they will just go. अनेक वेळेला काय होतं की लोक देवाची वाणी ऐकतात आणि मागचा पुढचा विचार न करता ताबडतोब काहीतरी निर्णय घेतात आणि देव माझ्याशी बोलला असं ते लोकांना सांगतात. Even though the mission of the Holy Spirit is to send people for the work of God, जरी पवित्र आत्म्याचं कार्य देवाच्या सेवा कार्यासाठी स्वार्थ प्रसारासाठी लोकांना वेगळं करून पाठवणं हे जरी असलं, I want you to take enough time to pray, prepare and make sure that you have been sent by the Holy Spirit. आणि म्हणून तुम्ही ही खात्री करून घेतली पाहिजे, प्रार्थनेमध्ये देवाच्या समक्षतेमध्ये भरपूर वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही त्याची पूर्वतयारी केली पाहिजे. त्यानंतरच तुम्ही सेवा कार्याला सुरुवात केली पाहिजे. Then only your mission will be fruitful. तरच तुमचं सेवा कार्य आशीर्वादित होणार आहे. Anything we want to achieve in our life, there is also a time of preparation. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे जे काही संपादन करतो
त्या प्रत्येकासाठी एक वेळ नेमून देण्यात आलेली आहे. Today, those of you who listen to me, if any of you are considering to serve God in evangelism, church planting, or in the ministry, आणि तुमच्यापैकी जे हा संदेश ऐकत आहेत त्यापैकी अनेकांना जर वाटत असेल की मी देवाची सेवा करावी, स्वार्थ कार्य करावं, नवीन मंडळांची स्थापना करावी, असा जर तुमचा विचार असेल, असा तुमचा जर मनोदय असेल, take time to allow the Holy Spirit to prepare you. पवित्र आत्म्याला तुमची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. First, give yourself to fasting and prayer, प्रथम उपास आणि प्रार्थनेमध्ये देवासमोर जा, so that you will be equipped with the power of the Holy Spirit, आणि मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तुम्ही पूर्ण व्हाल, so that the purpose will be fulfilled. आणि मग पवित्र आत्म्याचा हेतू देवाच्या सेवा कार्यासाठी तुमच्या जीवनामध्ये पूर्ण केला जाईल. Now these two of them, Saul and Barnabas, they went and they preached the gospel. आता शाऊल आणि बर्नबा हे अंत्योखिया येथील मंडळीमधून निघाले आणि त्यांनी नंतर सुवार्ता प्रसार केला. They went to one town after the other and one village after the other. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये देवाच्या राज्याची घोषणा करत, सुवार्ता प्रसार करत ते पुढे गेले. And many of them responded to the gospel. आणि अनेक लोकांनी देवाच्या सुवार्तेला प्रतिसाद दिला. In verse 52 of the same chapter, Acts 13, आणि प्रेषितांची कृत्ये याच्या 13व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, and the disciples were filled with the joy and with the Holy Spirit. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. When we are called by the Holy Spirit, ज्यावेळेला पवित्र आत्मा आम्हाला पाचारण करतो, when we are sent by the local church, आणि स्थानिक मंडळी ज्या वेळेला आम्हाला सेवा कार्यासाठी पाठवते, and when we are used by the Holy Spirit, आणि पवित्र आत्मा ज्या वेळेला आमचा उपयोग करून घेतो, no matter even if you face opposition, yet the end result will be the disciples will multiply and the joy of the Lord will fill the followers of Jesus. आणि तुमच्या सभोवतालची परिस्थिती कोणतीही असली, तुम्हाला कितीही विरोध झाला तरी शेवटी देवाच्या राज्यामध्ये भर पडणार आहे आणि शिष्य आणि लोक आनंद करणार आहेत. Because the Holy Spirit called, separated and sent Paul and Barnabas, पवित्र आत्म्यानं पाऊल आणि बर्नबा यांना बोलावलं, त्यांना वेगळं केलं आणि पाठवलं, म्हणून that no opposition, no persecution could stop them from accomplishing God's mission. देवाचं सेवा कार्य पूर्ण करण्याप्रत कोणताही छळ किंवा विरोध त्यांना आड येऊ शकला नाही. In this connection, I want to encourage you, if you take a step towards any of the mission for God, make sure you are sent by the Holy Spirit. आणि म्हणून या संदर्भाने मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो, जर तुम्हाला देवाच्या सेवा कार्यामध्ये जर भाग घ्यायचा आहे, देवाची सेवा करायची आहे, तर तुम्ही सर्वप्रथम याची खात्री पटवून घेतली पाहिजे. So that the failures, obstacles and hurdles that will come on your way will only be as stepping stones to victory, for victory. यासाठी की तुमच्या सेवा कार्यात येणारी अडथळे किंवा होणारा विरोध केवळ तुम्हाला सेवा कार्यामध्ये पुढे नेण्यासाठी तो कारणीभूत ठरेल. That is why whoever is sent by the Holy Spirit, they will not back off in the midst of the opposition. म्हणून पवित्र आत्म्याने निवडलेले, पवित्र आत्म्याने पाठवलेले जे देवाचे सेवक आहेत, जगातील कोणतीही शक्ती त्यांना देवाचा हेतू पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. And also whoever is sent by the Holy Spirit will not remain unfruitful. आणि जे कोणी पवित्र आत्म्याने निवडलेले आहेत, भरलेले आहेत आणि पाठवलेले आहेत, ते कधीही फळ दिल्या वाचून राहणार नाहीत. Now three things the
Holy Spirit does in this local church. या स्थानिक मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं 3 प्रकारचं कार्य आम्हाला दिसतं. One is the Holy Spirit recognizes specifically those who are dedicated or called and dedicated to God's mission. आणि देवाच्या सेवा कार्यासाठी भाग घेण्यामध्ये जे उत्सुक आहेत अशा लोकांचा शोध घेण्यासाठी पवित्र आत्मा मदत करतो. I believe God has chosen people in every local church to specific ministry. माझा विश्वास आहे प्रत्येक लहान मोठ्या मंडळीमध्ये देवानं असे लोक ठेवलेले आहेत पवित्र आत्मा ज्यांची निवड करतो. So the mission of the Holy Spirit is to recognize those people who are chosen by God for his service. आणि देवानं प्रत्येक स्थानिक मंडळीमध्ये देवाच्या कार्यासाठी स्वार्थ प्रसारासाठी ज्या लोकांना ठेवलेलं आहे त्या लोकांना शोधून काढण्याचं निवड करण्याचं काम पवित्र आत्मा करतो. So I believe when the Holy Spirit separates somebody for the ministry, let rest of the body, the church recognize that anointing, that calling upon that particular person. आणि म्हणून ज्या वेळेला पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीची स्थानिक मंडळींमधून निवड करतो त्यावेळेला मंडळीतील जे पाळक पुढारी आणि इतर लोक आहेत त्यांनी या व्यक्तीवर पवित्र आत्म्याचा असलेला अभिषेक त्याचं पाचारण त्याची निवड याला मान्यता दिली पाहिजे. Now this Antiochian church is a model for each one of us to follow. आणि अंत्योक्या येथील मंडळी आम्हा प्रत्येकासाठी एक आदर्श अशी मंडळी आहे. And also this has to be a model to learn the work of the Holy Spirit, the mission of the Holy Spirit in a local church. आणि एका स्थानिक मंडळीमध्ये पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करतो हे पाहण्यासाठी अंत्योक्या येथील मंडळी आमच्या समोर एक कित्ता अशी मंडळी आहे. I can personally confirm the church that I pastor that God in some way is using similarly like the Antiochian church. आणि अंत्योक्या येथील मंडळीप्रमाणेच मी ज्या मंडळीचं पाळकपण करतो त्या मंडळीमध्ये देखील पवित्र आत्मा अशाच प्रकारे कार्य करताना मला अनुभव आलेला आहे. I have very closely looked into the scriptures. I have closely looked into our own local church how we are fulfilling God's purposes. आणि या शास्त्र भागाकडे बारकाईने पाहत असताना मी माझ्या मंडळीकडे ज्या वेळेला लक्ष देतो त्यावेळेला या शास्त्र भागाप्रमाणे माझ्या मंडळीमध्ये पवित्र आत्मा कार्यरत असलेला मला दिसतो. God has called all believers to serve him. देवानं सर्व विश्वासणाऱ्यांना त्याची सेवा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. And among those believers God has given specific calling and gifts to some people to do extraordinary outstanding work for him. आणि त्या सर्व लोकांमधून देवानं काही विशिष्ट लोकांना अशासाठी निवडलेलं आहे की विशिष्ट त्यांना कृपादान देण्यात आलेले आहेत की त्यांनी देवाची सेवा करावी. It is the responsibility of the leadership of the local church to recognize that mission, that work of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं हे सेवा कार्य मंडळीमधील पाळक पुढारी आणि इतर लोकांनी समजून घ्यायला हवं. So that some will be sent out and some will stay back and they will support. आणि काही लोक बाहेर जाऊन सेवा कार्य करतील स्वार्थ प्रसारामध्ये भाग घेतील उरलेले मंडळीमध्ये राहून देवाची सेवा करतील आणि जे बाहेर गेलेले आहेत त्यांना पाठिंबा देतील. I believe both are equally important in the eyes of God. देवाच्या दृष्टिकोनातून हे दोन्हीही जे ग्रुप आहेत ते महत्त्वाचे आहेत. Those who go out, जे बाहेर जाऊन सेवा कार्य in करतात obedience to the calling of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या आज्ञेला मान सन्मान देऊन, and also those who stay back, they have a great responsibility to intercede, fast and pray and support financially
and in prayer. आणि मंडळीमध्ये जे राहिलेले लोक आहेत त्यांची देखील मोठी जबाबदारी आहे. त्यांनी उपास, प्रार्थना आणि मध्यस्थीच्या द्वारे देवासमोर गेलं पाहिजे. आणि जे बाहेर पाठवलेले सेवक आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांना मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. त्यांचे दोर त्यांनी हातात धरले पाहिजे. This is also the mission of the Spirit of God, the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं हे देखील एक महान कार्य आहे. So here we find the Holy Spirit recognizes the Paul and Barnabas with a specific ministry of church planting or going out and evangelizing. या ठिकाणी अंत्योखिया येथील मंडळीमध्ये पवित्र आत्मा त्या मंडळीतील शौल आणि बर्नबा या दोन सेवकांना निवडतो, त्यांना वेगळं करतो आणि सेवा कार्यासाठी पाठवतो असं आपल्याला दिसतं. I believe this is the will of God for every local church, that the Holy Spirit may do the same work for every local church. आणि प्रत्येक स्थानिक मंडळीसाठी देवाची कार्य करण्याची पद्धत हीच आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो कार्य करतो असा माझा विश्वास आहे. And secondly, दुसरी गोष्ट, the mission of the Holy Spirit is to authorize his servants or the missionaries. आणि दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा त्यानं निवडलेल्या पाठवलेल्या सेवकांना अधिकार पत्र देतो. Verse 3 it says, तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो, then having fasted and prayed, laid hands on them, they sent them away. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. Then in verse 4 it says, so being sent out by the Holy Spirit. चौथ्या वचनामध्ये आम्ही पाहतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर Laying hand on somebody is a special authorization or anointing of the Holy Spirit for that particular mission. आणि एखाद्या व्यक्तीवर हात ठेवणे म्हणजे एखाद्या सेवा कार्यासाठी त्या व्यक्तीला पवित्र आत्म्याचा अभिषेक करणं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. There are different kinds of laying on of hands. आणि हात ठेवण्याचे वेगवेगळे प्रकार आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतात. We can lay hand to pray and heal the sick. आणि प्रार्थना करून आम्ही आजाऱ्यावर हात ठेवतो त्यांना आरोग्य मिळण्यासाठी. We can lay hand to bless somebody. एक कुणाला तरी आशीर्वाद देण्यासाठी आम्ही त्यांच्यावर हात ठेवतो. And we can lay hand for a different ministry within the church and pray and bless them. आणि मंडळीमधील ज्या वेगवेगळे सेवा कार्य आहेत ते आशीर्वादित होण्यासाठी आम्ही अनेक लोकांच्यावर हात ठेवतो. And we can lay hand and bless when there is a marriage. कधी लग्नाच्या वेळी जे वधूवर असतात त्यांच्यावर हात ठेवून सेवक आणि मंडळी त्यांना आशीर्वादित करते. We can lay hand in order to impart the spiritual gifts and spiritual blessings. आणि आत्मिक आशीर्वाद आणि आत्मिक कृपादानं एखाद्या व्यक्तीवर उतरून यावीत म्हणून आम्ही त्यांच्यावर हात ठेवतो. And there is also an official, a specific laying on of hands in the midst of a local church. आणि स्थानिक मंडळीमध्ये हे एक विशिष्ट हात ठेवण्याचं ही जी पद्धती आहे, authorizing somebody for the ministry that the Holy Spirit has separated or God has called. देवानं ज्याला बोलवलेलं आहे, पवित्र आत्म्यानं ज्याची निवड केलेली आहे त्या व्यक्तीला त्या सेवा कार्यासाठी अधिकार देण्याचं काम हात ठेवण्याच्या द्वारे स्थानिक मंडळीमध्ये करण्यात येतं. This is also the work of the Holy Spirit. हे पवित्र आत्म्याचंच एक कार्य आहे. So first is to recognize. पहिलं कार्य म्हणजे निवड करणे किंवा ओळखणे. And second is to authorize. दुसरं काम म्हणजे त्याला अधिकार पत्र देणं Or impart the authority. किंवा त्याला अधिकारानं सक्षम बनवणं. Impart the anointing. त्याच्यावर अभिषेक करणं. And thirdly, तिसरी गोष्ट, utilize the missionary. आणि जो व्यक्ती निवडलेला आहे, जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे, ज्याला पाठवण्यात येणार आहे,
त्याला त्या कार्यासाठी सिद्ध करणं किंवा तत्पर करणं. Yes, it is the mission of the Holy Spirit to use or to utilize everyone dedicated to his service as an instrument, as a vessel in the hands of God. आणि देवाच्या हातामध्ये ज्या निवडलेल्या व्यक्ती आहेत त्यांना समर्पित करून त्यांना सिद्ध करण्याचं काम, त्यांना सामर्थ्य देण्याचं काम, यशस्वी करण्याचं काम केवळ पवित्र आत्माच करू शकतो. So if any of you are involved in the work of God, dedicated to the work of God, understand that you need to be fully surrendered to be utilized by the Spirit of God. आणि म्हणून जर देवाच्या सेवेसाठी तुमचं पाचारण असेल, देवानं तुम्हाला निवडलेलं असेल, पवित्र आत्म्यानं तुम्ही भरलेला असाल आणि तुमची जर खात्री पटली असेल तर पवित्र आत्माच तुम्हाला या सेवा कार्यामध्ये यशस्वी आणि फलद्रूप करू शकतो. Today I want to encourage you, my beloved, that you will understand the mission of the Holy Spirit in a local church. आज स्थानिक मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे हे प्रियानो तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. May God use your church to may the Holy Spirit work in your church to recognize people with different gifts and ministry. आणि तुमच्या स्थानिक मंडळीमधील सुद्धा देवाच्या सेवा कार्यासाठी तत्पर असलेल्या लोकांनी पवित्र आत्म्यानं त्यांना ओळखावं, त्यांची निवड करावी, त्यांना पाठवावं आणि सिद्ध आणि फलद्रूप करावं. And may the Holy Spirit authorize them and may the Holy Spirit utilize them to advance God's kingdom. आणि देवाच्या राज्याची वाढ करण्यासाठी पवित्र आत्म्यानं त्यांना अधिकारयुक्त करावं आणि त्यांचा उपयोग करावा. I encourage you that you may minister to God with the fasting and prayer corporatively as a local church like Antiochian church. God will do this great work in your church in this year. आणि मग अंत्योखिया येथील मंडळी सारखं जर प्रार्थना आणि उपवास करून जर तुम्ही देवासमोर जाल तर अंत्योखिया येथील मंडळीमध्ये जे झालं ते तुमच्या मंडळीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. May the Lord fulfill his word to each one of you. देव त्याचं अभिवचन तुम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक मंडळीमध्ये सफळ करो. Amen. आमेन.